नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आत लपलेला आहे. तो आपला सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होतं हे आपल्यातल्या प्रत्येक जणाला मान्य असेल कदाचित. त्यासाठी आपण खूप प्रयत्नसुद्धा करतो, पण काय होतं, नेहमी अपयश येतं. आणि तो शत्रू म्हणजे आपला राग. हो, आपला राग. कधी मुलांनी अभ्यास केला नाही म्हणून, तर कधी ऑफिसमध्ये बॉस ओरडले म्हणून, तर कधी साध्या ट्रॅफिकमुळे सुद्धा आपल्याला राग येतो. सध्याच्या काळामध्ये आपली संयम पातळी खूप खालावलेली आहे. सध्याच्या या काळात राग हा अगदी सहजासहजी येतो. कारण असताना तर येतोच, पण कारण नसताना सुद्धा येतो. हे माझ्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळा घडतं, पण मी त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करते. ते प्रयत्न काय असतात ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात, ऐकू शकतात. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, रागाच्या एका क्षणात आपण अशी काही वाक्ये बोलून जातो जी समोरच्याच्या मनाला आयुष्यभराची जखम देऊन जातात. नंतर आपण त्यांना खूप वेळा सॉरी म्हणतो, पण तोपर्यंत नात्यातली ती ओढ कमी झालेली असते. कारण एकदा का नात्याची दोरी कापली ना, नंतर तिला कितीही सॉरी म्हणून जोडलं तरी मनामध्ये ती व्यक्ती मला असं बोलली, ही गाठ कायम राहते. मी विश्वास देते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या रागाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत का पहा, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला माझा वैयक्तिक एक छोटासा अनुभव सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग, रागावर नियंत्रण कसं मिळवायचे, त्यासाठी काय प्रयत्न करायचे हे सविस्तरपणे जाणून घेऊयात. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की राग नक्की येतो का. मानसशास्त्र सांगतं की राग एक सेकंडरी इमोशन आहे. म्हणजे आपल्याला राग येतो, पण त्याच्या मागे एखादी वेगळीच भावना असते. कदाचित तुमची फसवणूक झाली असेल, म्हणजेच दुःख झाले असेल. कदाचित तुम्हाला कशाची तरी भीती वाटत असेल, किंवा बऱ्याच वेळा आपल्या अपेक्षेप्रमाणे काही गोष्टी घडल्या नाहीत ना, तर आपली खूप चिडचिड होते, आपल्याला राग येतो. तर इथं माझं एक छोटंसं उदाहरण देईन. मुख्य उदाहरण तर देईनच मी, पण यासोबत एक छोटंसं उदाहरण देईन. मी अगदी घरातल्या गोष्टी करत असताना जर थोडाफार पसारा झाला, म्हणजे मी जसं प्लॅनिंग केलेलं आहे की हा मला इथल्या इथं व्यवस्थित ठेवायचं आहे सगळं, पण कदाचित बाळामुळे त्या गोष्टी होत नाहीत. मग ते व्यवस्थित जिथल्या तिथं जागच्या जागी नाही दिसलं तर मला खूप चिडचिड होते. बऱ्याच वेळा मी माझ्या मिस्टरांवरती सुद्धा चिडचिड करते, पण ते मला खूप छान पद्धतीनं समजावून सांगतात. आणि खरंच ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी करू शकते, ह्या सगळ्यांमध्ये माझ्या मिस्टरांचा खूप मोठा सपोर्ट आणि खूप मोठा वाटा आहे. मी बऱ्याच वेळा चिडचिड केली तर ते मला शांत व्हायला सांगतात आणि समजून सांगतात की हे असं पसारा होणार आहे, बाळ लहान आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडत नसतात. काही गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात, असं ते मला नेहमी समजावून सांगतात. आणि बऱ्याच वेळा मग माझा राग इथंच वितळून जातो. तुमच्या बाबतीत घडतंय का असं? नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, जेव्हा आपल्याला आपल्या या भावना व्यक्त करता येत नाहीत ना, तेव्हा त्या रागाच्या स्वरूपात बाहेर पडतात. त्यामुळे पुढच्या वेळी राग आला ना, की स्वतःला विचारा, मला नक्की राग कशाचा येतोय? म्हणजे मी यातून दुखावलो किंवा दुखावली आहे का? बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही, आपलं म्हणणं मांडू शकत नाही. हे सगळं मनामध्ये साठवून त्याची एकदाच भडास निघते, ती म्हणजे रागाच्या रूपात. त्यावेळी आपल्याला आपण काय बोलतो, काय करतो, काय वागतो किंवा कोणाशी कसं बोलतो, या कोणत्याच गोष्टीचं भान राहत नाही. बऱ्याच वेळा काही व्यक्ती स्वतःला त्राससुद्धा करून घेतात. म्हणजे मारहाण करून घेणं असेल, उपाशी राहणं असेल, किंवा स्वतःला नकारात्मकतामध्ये टाकणं असेल, किंवा स्वतः डिप्रेशनमध्ये जाणं असेल, या गोष्टीसुद्धा. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय, तर राग हा आपल्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी, म्हणजे कुणासाठीच चांगला नाही. या रागाचे आपल्या शरीरावर होणारे वाईट परिणाम बघूयात आता. अनेकांना वाटतं राग काढल्यानं मन हलकं होतं, पण त्याचे शरीरावर होणारे परिणाम भयंकर आहेत. त्यातले काही मी तुमच्यासोबत शेअर करते. पहिली गोष्ट म्हणजे हृदयावर ताण येतो. अतिरागामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. ब्लड प्रेशर. राग आला की रक्तदाब लगेच वाढतो.
मानसिक आरोग्य. सततच्या रागामुळे डिप्रेशन आणि अस्वस्थता वाढते, हे मी मगाशी सुद्धा म्हटलेलं आहे. निर्णय क्षमता. रागाच्या भरात घेतलेले निर्णय 99% वेळा चुकीचेच असतात, कारण त्यावेळी आपला लॉजिकल मेंदू बंद झालेला असतो. आपण बघितलं की आपल्याला राग का येतो, त्या रागावरती कसं नियंत्रण मिळवायचं हे बघूयात आपण. तर त्यासाठी तातडीनं करायचे 5 उपाय. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पॉज घ्या. म्हणजे काय तर थोडं थांबा. जेव्हा तुम्हाला वाटतंय की आता रागाचा स्फोट होणार आहे, तेव्हा फक्त 5 सेकंद थांबा. काहीही बोलू नका. तो 5 सेकंदाचा पॉज तुम्हाला मोठ्या वादातून वाचवू शकतो. हे थांबल्यानंतर आपल्याला थोडासा विचार करायला सुद्धा वेळ मिळतो आणि त्यातून आपला राग कमी होण्यास मदत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या आयुष्यात अवलंबत आहे आणि मला थोडाफार तरी फरक जाणवत आहे. तर चला मी माझं तुम्हाला इथं उदाहरण सांगते. ते उदाहरण म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा मी व्हिडिओ एडिटिंग करत असते, व्हिडिओची स्क्रिप्ट लिहित असते किंवा आपल्या व्हिडिओसाठी थंबनेल बनवत असते किंवा बऱ्याच गोष्टी आपल्या आता व्हिडिओ एडिट करायचं, क्रिएट करायचं म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. मग त्यावेळेस काय होतं, जेव्हा माझा मंदार म्हणजे माझा मुलगा झोपलेला असतो, तेव्हा मी बऱ्याच वेळा घरातील स्वयंपाक फक्त आवरून घेते. धुणी, भांडी किंवा एक्स्ट्राची जी कामं आहेत ती थोडीशी बाजूला सारून मी माझ्या एडिटिंगच्या कामासाठी ही करत असते, प्रयत्न करत असते. अचानक त्यावेळेस जर कुणी आलं तर मग काय होतं की ते म्हणतात की काम ठेवून मोबाईल बघत बसली. मग अशा वेळेस मला इतका राग येतो ना, अक्षरशः मला वाटतं की त्या व्यक्तीला आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर व्हा असं म्हणावंसं वाटतं. पण त्यावेळेस मी 5 मिनटं शांत होते, विचार करते की मला या व्यक्तीला असं बोलून काय मिळणार आहे. ठीक आहे, ती व्यक्ती बोलेल, मी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देईल, कारण ती जी व्यक्ती बोलते ते फार महत्त्वाचं नाही आहे. आणि त्या व्यक्तीला जर मी उत्तर देत बसले तर माझा वेळ वाया जाईल, माझी एनर्जी वाया जाईल आणि मला राग येऊन माझी मानसिक शांतता संपेल, ते वेगळंच. म्हणून मग मी 5 मिनटं शांत राहते आणि नंतर मग त्या व्यक्तीला असं हसून थोडंफार काहीतरी वेगळ्या विषयावरती चर्चा करते. असं मी माझा राग येणारा जो आहे तो घालवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही करता का असं, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढची गोष्ट म्हणजे उलट मोजणी आणि पाणी. हे उपाय जुने वाटतील, पण सायन्स सांगतं की जेव्हा तुम्ही 100, 99, 98 असं मोजता, तेव्हा तुमचा मेंदू रागाकडून लॉजिककडे वळतो. कारण काय होतं, 100, 99, 98, 97 आपल्याला सरळ गिनती माहीत असते, पण आपल्याला उलटी गिनती माहीत नसते. जेव्हा आपण 100, 99, 98 याच्याकडं आपलं लक्ष केंद्रित होतं आणि त्याच्यामुळे आपला राग कन्वर्ट होऊन त्या कॉन्सन्ट्रेशनकडे वळतो. उलटी गिनती केल्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल, त्या मोजत असणाऱ्या आकड्याकडे आपलं लक्ष जातं आणि रागाकडून हळूहळू थोडंसं दुर्लक्ष होतं. पाणी प्यायल्यामुळे शरीराचं तापमान कमी होतं. पाणी प्यायल्यामुळं थोडंसं शांतसुद्धा वाटतं आणि तेवढाच आपल्याला वेळ मिळतो की मला राग का येतो याचा विचार करण्यासाठी. पुढची गोष्ट म्हणजे आपलं मत मांडण्याची पद्धत बदला. म्हणजे बोलताना एखाद्याला डायरेक्ट दोष न देता त्याच्या कृतीमुळे आपल्याला कसा त्रास झाला हे शांततेत सांगा. त्यामुळं काय होतं, समोरची व्यक्तीसुद्धा शांततेत गोष्टी समजून घेऊन त्यावर विचार करू शकते आणि त्या गोष्टी घडू नये म्हणून प्रयत्न करू शकतो. आणि या सगळ्यामुळं काय होतं की विनाकारच्या वादामुळे येणारा राग आणि चिडचिड कमी होऊ शकतो. समोरच्याला तू असं का केलंस म्हणण्यापेक्षा मला तुझं हे वागणं आवडलं नाही असं म्हणा. तू म्हटलं की समोरचा माणूस बचावात्मक होतो आणि वाद वाढतो. म्हणजे डायरेक्ट एखाद्याला आपण ट्रिगर केलं तर तो आणखीन ट्रिगर होतो आणि आपला राग वाढतो, त्याचाही राग वाढतो आणि आपलाही राग वाढतो. त्यामुळं आपलं मत मांडण्याची पद्धत बदलली तर विनाकारण होणारी भांडणं, त्यातून होणारी चिडचिड, राग आणि आपलं मानसिक समाधान या सगळ्याच गोष्टी थांबू शकतात. आता पुढची गोष्ट म्हणजे दीर्घ श्वसन घ्या. 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद रोखून धरा आणि 4 सेकंद सोडा. हे 3 वेळा करा. हे तुमच्या मज्जासंस्थेला म्हणजेच काय तर नर्वस सिस्टीमला शांत करण्याचा हा सर्वात वेगवान मार्ग आहे. तर ही जी गोष्ट आहे ना, ती मी जेव्हा व्यायामाला जात होते म्हणजे मंदार होण्याच्या अगोदर, तेव्हा ते सर होते, ते मेडिटेशनमध्ये आमच्याकडे ह्या गोष्टी करून घेत होते. म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे, सांगत आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणावरून बाहेर पडा. म्हणजे ज्या ठिकाणी वाद वाढत असेल
तर आपण यावर नंतर बोलूयात असं सांगून तिथून निघून जा. निघून जाणं म्हणजे पळून जाणं नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून घेतलेला हा समंजस निर्णय असतो. तर बऱ्याच वेळा आपण निघून जात असताना काही लोक आपल्याला डरपोक म्हणून किंवा घाबरट म्हणून चिडवण्याचा प्रयत्न करत असतील, तरीही आपण आपल्या मानसिक शांततेच्या स्वार्थासाठी तिथून निघून जाणं उत्तम राहील. हे का म्हणते मी, की ते घाबरट म्हणण्यानं किंवा आपल्याला त्यांनी काही वेगळे शब्द वापरण्यानं आपण तसं घडतोय का? तर नाहीच ना. तिथं त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला उत्तर देत बसलो तर शब्दाला शब्द लागतात, भांडणं होतात आणि राग राग वाढत जातो. आणि त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. फक्त तिथं थांबून तू मी करण्यापेक्षा मग आपण तिथून निघून जाऊन जेव्हा त्या व्यक्तीचा राग शांत होईल, आपलाही राग शांत होईल, तेव्हा आपण संवाद साधून करू शकतो. बरोबर ना? आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या मिस्टरांकडून शिकलेल्या आहे. मी त्या तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता यात आपण कायमस्वरूपी उपाय बघूयात. तात्पुरते उपाय ठीक आहेत, पण राग कायमचा घालवण्यासाठी काय करावं? दैनंदिन व्यायाम. तर व्यायाम प्रत्येकाला शक्य होत नसतो, तरी करण्याचा प्रयत्न करावे. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मी कसा व्यायाम करण्यासाठी मेहनत घेते. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डेली लाईफस्टाईलमध्ये असतात. ते मिनी ब्लॉग मी आपल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे प्रीतीज लाईफस्टाईल या चॅनलवरती डेली ब्लॉगच्या रूपात पोस्ट करत असते की माझं रुटीन कसं असतं. मी जे ह्या व्हिडिओमध्ये बोलते मी तशीच आहे की फक्त बोलण्यासाठी हे मी बोलत आहे हे तुम्हाला तिथं कळलं. तर नक्की आपल्या त्या चॅनलला सुद्धा व्हिजिट करा, तिथले व्हिडिओ पहा. ते व्हिडिओ आवडले तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तर देईलच, पण कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देईल. तर आता कायमस्वरूपी उपायामधला पहिला उपाय म्हणजे दैनंदिन व्यायाम. व्यायामामुळं काय होतं की शरीरात साचलेली नकारात्मक ऊर्जा व्यायामातून बाहेर पडते. पुढची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप. झोप पूर्ण नसेल तर चिडचिड होणं स्वाभाविक आहे. तर आई म्हणून मला माहीत आहे की झोप पूर्ण करणं किती कठीण असतं, पण तरीही प्रयत्न करायला काय हरकत आहे. लिखाणाची सवय म्हणजे जर्नलिंग. तुम्हाला कशाचा राग येतोय ते लिहून काढा. यामुळे आपल्याला व्यक्त होण्याची एक नवीन संधी मिळते. आपल्याला राग येतो हे आपण एखाद्या व्यक्तीसोबत शेअर करायला गेलं तर कदाचित ती समोरची व्यक्ती बोर होऊ शकते किंवा त्या व्यक्तीलाही आपला राग येऊ शकतो. त्यामुळं आपल्याला लिखाणाची सवय असली पाहिजे. आपल्याला व्यक्त होण्याची एक नवीन संधी मिळते आणि त्याच्यातून आपल्याला एक लिहिण्याची सवय मिळते. त्यातून आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स मिळत राहतील. आपल्या मनामधल्या भावना कागदावरती उतरवल्या जातात. त्यामुळं आपल्या मनावरचं ओझं कमी होतं. स्वतःच्या मनाच्या भावना कागदावरती उतरवणं किती महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही हे लिहायला चालू कराल ना, तेव्हा तुम्हाला आपोआप लक्षात येईल. तर ध्यान. दिवसातून फक्त 10 मिनिटं शांत बसा. यामुळं तुमची सहनशीलता वाढते. म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये आपल्याकडं पेशन्स खूप कमी आहेत. म्हणजे माझ्याकडंही कमीच आहे. मेडिटेशनला बसलं मी तर 2-3 मिनिटाच्यावर मी शांत बसू शकत नाही. मी तरीही वारंवार प्रयत्न करत असते. कंटिन्यू 10-15 मिनटं माझ्याच्याने शक्य होत नाही, पण जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी करत राहते. ध्यानामुळं आपली सहनशीलता वाढते. ध्यानधारणेचं महत्त्व मी तुम्हाला आणखीन वेगळं काही सांगायची गरज नाही, कारण बऱ्याच काळापासून योगी लोक सांगत आलेले आहेत मेडिटेशनचं महत्त्व, आणि मी सुद्धा आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. तर मंडळी, राग येणं ही मानवी स्वभावानुसार मानसिक गोष्ट आहे किंवा नैसर्गिक गोष्ट आहे, पण रागाचा गुलाम बनणं हे आपल्या हातात आहे. हे लक्षात ठेवा. जो स्वतःच्या मनावर रागावर विजय मिळवू शकतो ना, तो जगावरती विजय मिळवू शकतो. तर तुम्हाला सर्वात जास्त राग कोणत्या गोष्टीचा येतो आणि तो शांत करण्यासाठी तुम्ही काय करता, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला नक्की आवडतील. हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी सांगितलेल्या उपायांमधला कोणता उपाय तुम्हाला आवडला किंवा कोणता उपाय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि हो, रागापासून बचवण्यासाठी थोडा तरी प्रयत्न करा. चला भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत.
तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, काळजी घ्या, बाय बाय, भेटूयात पुन्हा.